तुम्ही पण वडे खाऊ केव्हा जर जवळ असत तर. नको नको मामा नाही म्हणता म्हणा. काय मामा? जवळ येणार नाही. नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरी असाय मा? तर आज मामी आज मामी म्हणजे काल मामी इली आहे माझी मुंबईवरून. तर तिची म्हणजे मामा इलेलो, तो बोललो की तेका वडे हवे असतात, वडापाव. मग मामी आता वडे बनवता. तर चला तर मग बघूया आपण मामी आज तिच्या स्टाईलमध्ये कशी बनवता वडे ते. मग माझो मस्तपैकी कोवळा ऊन घेता खुर्चीत बसाल आणि त्याच्यानंतर ह्या असा ताई मस्त आता अंघोळ वगैरे करून मेकअप करता फिराक जायचं आणि ती असा मामी वडे बनवता. चला तर मग बघूया आपण ती कशी बनवता. तर मामी तुम्ही ह्याच्यात काय घातलाय फोडणीत? राय घातला आणि मुगाची डाळ घातला आणि हिंग टाकला. आणि तांदूळ कापून टाकले. आणि ही बघा इकडे ना बटाटी कुकरला लावून मॅश करून घेतलेली आ. आणि हा खायचा पिठा बेसन आणि तांदळाचा पीठ मिक्स. बेसन जास्त असा आणि तांदळाचं पीठ 1 चमचे 2 चमचे आपल्या थोडं क्रिस्पी होता म्हणून कसा केला. आता हे कांदू कापून घेता आणि ही आला लसूण पेस्ट टाकाय मिक्सर मध्ये. फक्त हिरवी मिरची आणि लसणाची जाडसर वाटून घेतले. मिक्सरच्या भांड्यात नाही कधी. तरी फोडणीत कांदू घातलेलो हा. मिरची आणि लसणाची पेस्ट घातली. मग आपल्याला भाजून घ्यायचो हा मिरची आणि लसूणची. आला नाही आतमध्ये? नाही आलं नाही. तर ना मामींना आला ह्याच्यात घालूक नाही असा, फक्त लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर. काय कोथिंबीर नंतर घालते. कोथिंबीर नंतर. ही मामीची करूची पद्धत वेगळी आहे, आमची वेगळी, मामीची वेगळी. तर खरं तर ना माझी मामी ना गुजराती मग ती तिच्या स्टाईलमध्ये बनवता आणि तिचे ना एक एक आयटम असले भारी असतात ना, विचारूच नको. हळद घातली. आता चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचा. पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं. बटाटे पण इथेच टाकतो आपण. नाही, तेल जास्त नाही घालायचं. तेल जास्त नाही घालायचं. मामी तुम्ही 2 शब्द अशी ना गुजरातीमध्ये बोला ना कुठचे तरी. नाही तसं नाही बोलता येणार मला. कशाला? असा कॅमेरा सुरू आहे त्याच्यामुळे मामी कसं बोला घ्यायचं नाही. ह्याच्यात पण आपण मीठ घालून घेऊया. ह्या असं मस्तपैकी भाजून घ्यायचा. मस्त स्मेल येत असा आपल्यात. गॅस बंद कर. गॅस बंद केला. ह्याच्यात काय पाणी घालून ढवूचा ना? नाही गो, काय म्हणतोय? आता कोथिंबीर. आजची कोथिंबीर नाही, तर आता आपण ह्याच्यातनं कोथिंबीर घालून घ्यायची आणि बेसन वगैरे जर घातला तर मस्त खलवून घ्यायचा. तर कोथिंबीर आधी धुवून घ्यायची आपण. कोथिंबीर मामी कापून घेता तोपर्यंत आपण इकडच्या मंडळींका भेटूया. तर काय म्हणत होताय तुम्ही गो? काही म्हणत नव्हतं. संपलो. आकाशवाणी एकदाच. काय म्हणत होतात? झाली तुमची तयारी जाऊची? हो. अशीच जातलाय? हे बघ अशीच जातलो. असा त्या उतारा. अंघोळ अजून
तर तिकडे ना असं बैल आहे ना अक्षू तो बैल हा. तर मामीची कोथिंबीर कापून झालेली असा. तर आता आपण बघूया. ही बघा कोथिंबीर याच्यात घालून घेतली वरून आपण, म्हणजे गॅस बंद करून घातलेली आहे. तर ह्या मॅश केलेला त्याच्यात टाकून द्यायचं आपण. असे तुम्ही बटाटे वडे नक्की ट्राय करा, एकदम भारी लागतलंय. तर इथे आपण खच्यात घालूचो म्हणजे तू काय तुझ्यासाठी हा म्हणजे गळा बसला तर हिने नवीन शोध लावलो की नवीन शोध नाही लावला. इट्स अ ट्रेडिशनल मेथड. नाही नाही माहित होतं. तर हिने ना पानात ना ओ घातल्या ना. आता खाताला खा बघू कसा खाता दाखव. तिखट असताना थोडासा लागतो थोडं. मामी तर आता मामी गॅस चालू करता. मामी नाही सॉरी अक्षू गॅस चालू करता आता. हो तर मामी त्याच्यात पाणी घातलंय, म्हणजे ह्याच्यात आपला तांदळाचं पीठ, बेसन, मीठ, हळद घातलाय. असं आपण मिक्स करून घ्यायचं असं. मास्टर शेफ प्रोग्राम एकदम फास्ट असतं. आता आपले वडे ना 10 मिनिटात बनवून जातले, एवढ्या मम्मीचं फास्ट काम असतं. हिंग घालायचो. इथे आपली कढई गरम झालेली आहे. आता आपण याच्यातनं तेल घालून घेतलो. तर असा मस्तपैकी हा करून घ्यायचा. सगळा रेडी झालेला असा. तर आपण आता तेल घालून घ्यायचा कढईत भस करून. हे बघा इकडे दोघा जण मामीचे वडे कधी होते कधी खातो अशी वाट बघत असते. हात घालतो काढून खातो असे झाले. ताट पण आमच्याकडे. हे बघा म्हणजे पहिलं वडो जो होतो तो ह्याच्या ताटात म्हणून प्लेट घेऊन बसला. किती मामी बघा तुमच्या वड्यांकडे असत काय. होय तर हिरवी मिरची खराच वाटलं. हिरवी मिरची हो खरं असं नाही, तिला खरं वाटलं की आम्ही पहिलं खातलो. हिरवी मिरची कशाक मामी. तळूक मामाक लागता. हा मामाक लागतं वड्यासोबत. तर मामी धुवा तर ना मामी हो तर मामी आता ना हिरवी मिरची असं ना तळता. ती तळतली आहे मामासाठी स्पेशल. हे वडे स्पेशल आपण मामासाठी करतो. मामा विचारू मामा बोलतो तू चल. मामा आणि मिरची धुवून घेतल्या आणि आता ते आम्ही तळतलो. गॅस एकदम फास्ट करू, पण ते तिखट लागायचे नाही तळल्याच्या नंतर. पीठ बीठ भिजेपर्यंत हे थंड होतं मसाला आपला. हा आपला मिक्स करायला बरं पडतं. तर आता तुम्ही काय करताय हे. तर ह्या आपला ना थंड झालेला असा. तर आता मामी बघू काय करता माका माहित नाही. मोठा ताट घेऊया होता काय नाही बरोबर. तुमच्या स्टाईल मध्ये मी ना बनवतलं परत. ही सोपी पद्धत आहे. तुमची कसली पद्धत आहे. आम्ही आला ती सांगते आता इथे सांगते ती पद्धत. तुमची एकदम मला सोपी वाटली. मग आम्ही तुमका हॉटेल काढू बरा. सिरियसली तेवढा रवला मामीचा. हो त्या बाबू सांभाळू कोण बघताला म्हणजे. तर आपण असं आता काय बोलते मामा. काय मामा काय बोलतो आता. आता बघता मीठ लागला की नाही तर. अजून लागणार किंचित मीठ. ह्याच्यात असणार ना पीठ. हा नाही मीठ थोडं लागणार किंचित. हे मीठ जास्त खाते. हो नाही का यार बघा लिटिल बिट. तरी ते मीठ घालण्याचा प्रोग्राम सुरू आहे. कारण जरासं कमी झाला जरासं. आमचं मीठ बरोबर असतं. एकच जास्त लागतं. किंचित कळता तुका. बस
लागाक नको मला सर खाया म्हणून घ्यायचा. तर आपला तेल तापलेला हा, गॅस कमी केलो. आता ही मामी मस्त गोळे करून घेतली. तिची आंघोळ झाली मम्मीची. आई हे बघा असे मिरची तळून घ्यायचे. झारू नाही घेऊ तो बघा, तो घे ना मोठावाला काळा, हा बघा लावलाय तिकडे. तर हे बघा आपले असे मिरची तळलेले असतात. स्पेशल मामा, कारण मामाक मिरची लागतात वड्यांसोबत. आणि मामाक मामीच्या हातचेच वडे आवडतात, कारण मामीचे वडेच एक नंबर असतात. तर परत परत खावसारखे वाटतात. आणि जेव्हा जेव्हा मामी गावात येतात ना, तेव्हा आम्ही तिंका सांगतो मामी तू वडे बनव, किंवा तुम्ही काही सांगा, मेंदू वडे सांगा, वडे सांगा, काही पण. तरी बघा आपण असे एक एक गोळ करून घ्यायचो. आंघोळ करायला पाठवायला पाहिजे, तिला घालणार नाही ती पोरगी. हात मारा. तर हे आपण बेसनमध्ये असे घालून घ्यायचे आणि मग कढईत सोडायचे. अक्षू मामी के एक टिश्यू ह्या दे ना, टिश्यू पेपराने काढू. आई अंघोळी केली अगो तिकडे टिश्यू पेपराने का ह्या तिकडे ठेव भांडा. तर हे बघा आपले तर मिरची आपले रेडी झालेले आहेत. तर बहीण टिश्यू पेपर काढून देत्या मामी, सर्दी झाली. आपण सांगू बघा, काल फिराक गेला ना तर जरा जास्त झाला त्याचा. आज या चालला काय अडेच जातात. मी अडेच वसर एक. वसरेकच. तर हे बघा एक मिनिट. ऐकतो नुसतं चमच्यान करत त्याचे असे लागत आहे. म्हणून मला हा नाही जमत असं. तो रवा ते ह्यानी कर ना, तो झाडू आणा तू काय वाईट काढलेला नाही. मग तो मला देत होती. माझं बरं आहे ना एवढं. हा तुम्हाला छोटा आहे नाही येत असणार. तू पण मिरची खात ताई? हो आम्ही तर काय हे म्हणतो बघा मीठ घालून घ्यायचं आतमध्ये. एकदम तिखट खाणारी माणसं. तिखट भयंकर. तिखट. तर हे बघा आपण टिश्यू एवढे मोठे चालतात कशाला पडतंय. अशी अरे ते तेल काढायला. सगळं गेलं हा तेल. आपले वडे भाजतात. असे गोल गोल करून घ्या. मी तळेपर्यंत हे अशी गोल करून ठेवायची. हे तळेपर्यंत हे असे गोल गोल करून ठेवायचे. पण ते हाता कशी चिकट नाही ना होते, नाही पण. म्हणून तेल कमी घालायचं. तेल कमी घालायचं, मग चिकट होते नाही. फोडणीला तेल कमी घालायचं. हा हा मग चिकट नाही होणार. आज शिवरात्र वाटत नाही. ते
खाल्लंच नाही काय मी आता नंतर डाय तुम्ही उपवास पकडता काय मग आमचा उपवास असतो आज आपण इथे राहायला बोलला पकडायचा ना. तर आता आपण हे बघा असे काढून घ्यायचे. तर आपण त्या साईडने जाऊया आता. आपले आता ना वडे मस्तपैकी तयार असत, क्रिस्पी झालेले आहेत एक नंबर. तर असं करून आपण सगळे तळून घ्यायचे असत. ठेवलं नाही ठेवतोय. तर आपण एक वाटीत आजीत ठेवूया. अक्षू माईक ठेव. आम्ही काय बनवलेलं पहिलं तिच्या फोटो ठेवतो. मिरची नाही नाही मिरची कुठे. तर हे बघा आता आम्ही आजीच्या फोटोकडे ठेवतो. दाखवते तुम्हाला. तर त्याच्यात केळा ठेवला वाटतं बाबांनी कालचा काय बघ. सकाळी ठेवलेली रोज पूजा करून पूजा करतो पाय पडतो ना. वडे तर हे आता 3 नको देऊ 2 दे नाहीतर 2 दे मग 2 दे पहिले 3 नको देऊ. तर हे आम्ही मामासाठी डिश तयार करत आहोत. मस्त वडे आणि मिरची डिश मामाक देऊया. कशी मुगू काय झाला हा ये. तर ह्या डिश आम्ही आता मामाक 1 मिनिट गळू चल गो किती फास्ट. हा तर हे डिश आपण मामा देऊ. मामा घे पाणी पण देव गोळा होता. तर मामा आता मामीन बनवले आहेत. त्यांचा काहीतरी वेगळा चालला हिचा वेगळा चालला. तर मामा आता टेस्ट करतलो आणि सांगतलं कसे झाले आहेत. सगळी कशी उभी राहिली आहेत. काही एक सांगा मामा कसे झाले. चांगले झालेत मामी. मामाने मामी कमेंट्स दिली आहे की चांगले झाले आहेत. कसं वाटलं मामी तुमका कमेंट. मीठ कमी झालं. त्याला काय मीठ नाही टाकलं तरी मला मीठ जास्त लागलं. ते मीठ खावायची जास्त कमी सवय आहे झालं ना. कमी झालं बोलले. तर मामी तुमका कमेंट्स ऐकून कसं वाटलं. धडधडलं तिका. तर ना आता मी असे मामी वडे तळत असतात. तर आता मी ते जरा मामी मदत करू जाते. तर खाण्यासाठी मदत करायला खाण्यासाठी जरा मदत करू कच हवी. टिल द डे. चलो बाय बाय. आमचा व्लॉग संपतोय. आता आम्ही जरा फडशा पाडणार आहोत बनवलेल्या वड्यावर. आता आम्ही जातो खाऊ. तर आता तुम्ही पण या जर जवळ असत. नको येऊ